नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाव्हळ तुम्हा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीच्या OCM विषयाचे जे 4थे प्रकरण आहे व्यवसाय सेवा याचा राहिलेला जो भाग आहे प्रश्न दुसरा आणि तिसरा तो आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती इयत्ता 11वी आणि 12वीचे मराठी, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, SP आणि OC या सर्व विषयांचे सर्व प्रकरणांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. यानंतर आपण प्रश्न दुसरा पाहणार आहोत. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये पहिली संकल्पना आहे वाहतूक. उत्तर आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाहतूक ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. 1990 पासून मुक्त अर्थव्यवस्थेमुळे पायाभूत घटकांमध्ये वाहतूक या घटकाची जलद गतीने प्रगती होत गेली. मूलभूत सेवा सुविधांच्या प्रगतीमध्ये वाहतूक ही फार महत्त्वाची मानली जाते. अर्थव्यवस्थेची गती वाहतुकीच्या गतीवर अवलंबून असते. आज वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब वाहतुकीसाठी केला जातो. उदाहरणार्थ रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक इत्यादी वाहतुकीचा अवलंब या ठिकाणी केला जातो. वाहतुकीमुळे उत्पादन कार्याला चालना मिळते, कारण ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध आहे तेथून तो उत्पादनाच्या ठिकाणी नेणे शक्य होते. मजुरांची ने-आण होते. वाहतुकीमुळे बाजारपेठेचाही विस्तार होतो. मालाचे वितरण व बाजारपेठ यामध्ये वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते. आंतरराष्ट्रीय पर्यटन व बाजारपेठेचाही विस्तार हवाई वाहतुकीमुळे होतो. वाहतुकीमुळे एखादे ठिकाण उपयोगिता निर्माण होते, कारण ज्या ठिकाणी वस्तू मुबलक आहे तेथून त्यांच्या कमतरता जेथे आहे तेथे त्या वाहतुकीद्वारे घेऊन जाणे शक्य होते. वाहतुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. राहणीमान देखील उंचावते व आर्थिक विकास शक्य होतो. पुढील प्रश्न दुसरा आहे संदेशवहन. उत्तर आहे संदेशवहन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थितीची माहिती इत्यादींची देवाणघेवाण करणे होय. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती पाठवणे व दुसऱ्या व्यक्तीने ती प्राप्त करणे ही प्रक्रिया म्हणजे संदेशवहन किंवा संप्रेषण होय. दूरध्वनी, पत्र, इंटरनेट, भ्रमणध्वनी इत्यादी माध्यमांद्वारे संप्रेषण होते. जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार संदेशवहन ही कल्पना, वस्तुस्थिती व कृती यांचे संक्रमण व विनिमय करण्याची एक प्रक्रिया आहे. संप्रेषणामुळे व्यावसायिक माहिती अतिशय जलद व सुलभपणे दुसऱ्या व्यावसायिकापर्यंत जाते व त्याचा फायदा व्यापार उद्योगात होतो. दोन व्यक्ती, संस्था, कंपनीमधील अंतराची जी समस्या आहे ती सहजपणे संप्रेषणामुळे दूर होते. परिणामकारक संप्रेषणामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विस्तार होतो व त्याचा फायदा शेती उत्पादने तसेच औद्योगिक उत्पादने यांना सर्वदूर विकली जातात व देशाच्या विकासाला हातभार लागतो. पुढील संज्ञा तिसरी आहे बँकिंग. बँक ही संज्ञा फ्रेंच शब्द बँको या शब्दापासून आलेली आहे. बँको म्हणजे खंडपीठ किंवा बेंच, टेबल होय. प्राचीन काळामध्ये सावकार लोक कर्ज देण्याघेण्याच्या उद्देशाने चलनी नाण्यांचा मोठा ढीग टेबलावर ठेवून देवाणघेवाणीचे व्यवहार करीत असत. यावरून ही संज्ञा बँको ही संज्ञा रूढ झाली. बँक म्हणजे संघटन जे पैशाने संबंधित व्यवहार करीत असते. अशी वित्तीय संस्था जी दुसऱ्यांचे पैसे स्वीकारून सुरक्षित ठेवते व गरजू लोकांना कर्ज स्वरूपात वाटप करते, अशा आर्थिक संस्थेला बँक म्हणतात. बँकिंग व्यवसायामध्ये मागणी करताच परत करण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारणे व नंतर त्या रकमेतून कर्ज देणे किंवा गुंतवणूक करण्याच्या कार्याचा समावेश होतो. कमी व्याजदराने ठेवी स्वीकारणे व अधिक व्याजदराने कर्ज वाटप करून बँक नफा कमवते. पुढील प्रश्न चौथा आहे विमा.
उत्तर आहे जीवन विमा हा विमा हमीदार आणि विमाधारक यांच्यातील करार आहे. या करारानुसार विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यांपैकी सर्वात आधीचे जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. व्यवसायांमध्ये सुद्धा अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते, जसे अपघात, आग, चोरी, पूर, वादळ इत्यादी. अशा प्रकारच्या धोक्यांपासून होणारे नुकसान सहन करणे व्यावसायिकांसाठी खूप कठीण असते. तसेच मानवी जीवनामध्येही व्यक्तींना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, जसे अपघात, मृत्यू, अचानक मृत्यू इत्यादी. विमा कंपनी अशा व्यक्ती व संस्थांना या सर्व संकटांमधून आर्थिक संरक्षण देण्याचे कार्य करते. विमा कायदा 1938 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार विमा ही एक तरतूद आहे जी एका जाणकार व्यक्तीने भविष्यातील अनिश्चित बाबींबद्दल केलेली असते. 5वा आहे साठवणूक. त्याचे उत्तर आहे वस्तूच्या अथवा मालाच्या साठवणुकीसाठी अथवा जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजे गोदाम किंवा साठवणूक होय. आधुनिक काळामध्ये मालाच्या साठवणुकीचे महत्त्व अधिक आहे. अनेक शेती उत्पादने विशिष्ट हंगामामध्ये घेतले जातात, परंतु त्याचा उपभोग वर्षभर घेतला जातो. उदाहरणार्थ तांदूळ, साखर, गहू, विविध कडधान्ये इत्यादी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवणे गरजेचे असते. काही उत्पादने अशी असतात ज्याच्यावर प्रक्रिया करावी लागते, स्थिती कायम टिकवावी लागते, जसे मासे, फळे, तेलबिया इत्यादी. बाजारपेठेमध्ये नफा खरेदी रोखणे, किंमत नियंत्रण राखणे यासाठी मालाची साठवण व मागणीनुसार मालाचा पुरवठा आवश्यक असतो. या प्रकारे साठवणूक कार्यामुळे मागणी व पुरवठ्याचे संतुलन साधले जाऊन किंमत नियंत्रित राहते. पुढील प्रश्न 3रा आहे खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे सौ हर्षाली यांनी 2 वर्षापूर्वी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या व्यवसायाचे ग्राहक संपूर्ण देशभर असल्याने ग्राहक बिलाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा करतात. त्यावेळी हर्षालीसुद्धा विविध देणे व्यवसायाच्या खात्यातूनच करते. पहिला प्रश्न हर्षालीच्या खात्याचा प्रकार ओळखा. तर हर्षालीच्या खात्याचा प्रकार हा चालू खाते हा आहे. त्यानंतर दुसरा आहे हर्षालीस पैसे पाठविण्याचा कोणताही एक आधुनिक मार्ग सुचवा. तर या हर्षाली यांना NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर हा त्यांना आधुनिक पर्याय होऊ शकतो. तिसरा आहे हर्षाली तिच्या बँक खात्यावर कोणकोणत्या सुविधा घेऊ शकते. तर सौ हर्षाली यांचे जे चालू खाते आहे, चालू खाते असल्यामुळे गरजेच्या वेळी अधिविकर्ष ही सवलत त्या घेऊ शकतात. पुढील प्रश्न दुसरा आहे श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या 2 वर्षाच्या मुलाची संरक्षण आणि सज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी घेऊ इच्छितात. पहिला प्रश्न आहे श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी. तर त्यांची विमा पॉलिसी म्हणजेच त्यांच्या मुलासाठी भविष्यातील ज्या गरजा आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी बाल विमा पॉलिसी त्यांनी घ्यावी. दुसरा प्रश्न विमा पॉलिसीचा लाभार्थी कोण असेल. तर श्री जगन यांच्या विमा पॉलिसीचा लाभार्थी त्यांचा 2 वर्षाचा मुलगा हा असेल. तिसरा आहे वरील घटनेमध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो. तर उत्तर आहे वरील घटनेमध्ये वडिलांनी आपले लहान मुलाच्या हितासाठी बालविमा पॉलिसी घेतली आहे, त्यामुळे त्यात विम्याचे विमाहित तत्व समाविष्ट आहे. पुढील प्रश्न 3रा आहे श्री शरण एक यशस्वी उत्पादक आहे. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करीत असल्याने त्यांच्याकडे कच्चा माल आणि उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या स्वसंरक्षणासंबंधी काळजी वाटते. तसेच त्यांना कच्चा व पक्का माल
एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो, परंतु त्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता असते. पहिला प्रश्न आहे, श्री शरण यांना मालाची सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सेवा सुचवा. तर साठवणूक ही सेवा अत्यंत उपयुक्त त्यांना आहे. दुसरा प्रश्न आहे, श्री शरण यांची विविध स्थानामुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणारी सेवा कोणती? तर श्री शरण यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी माल वाहण्यासाठी वाहतूक सेवा ही सहाय्यभूत ठरेल. तिसरा आहे, श्री शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळू शकतात? उत्तर आहे, श्री शरण यांना गोदाम पावतीच्या आधारावर बँकेकडून किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवता येईल. पुढील प्रश्न चौथा आहे, श्री अमित हे व्यावसायिक आहे. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री अमित हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना 5 आणि 8 वर्ष वयाच्या 2 मुली आहेत. पहिला प्रश्न आहे, श्री अमित हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का? उत्तर आहे, श्री अमित हे त्यांच्या पत्नीसाठी संपूर्ण जीवन विमा किंवा एंडोमेंट विमा घेऊ शकतात व 2 मुलींच्या भविष्यासाठी बाल विमा योजना घेऊ शकतात. दुसरा आहे, श्री अमित हे त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतात का? उत्तर आहे, श्री अमित यांचा व्यवसाय पुणे आणि नाशिक येथे असल्यामुळे त्यांना सागरी विमा या ठिकाणी घेता येणार नाही. तिसरा आहे, आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री अमित घेऊ शकतात? उत्तर आहे, श्री अमित हे आगीपासून संरक्षण मिळविण्यासाठी तरल अग्नी विमा घेऊ शकतात.